नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मंडळी, मी कालच माहेरी आली, पण माहेरी आल्यानंतर कसं माणूस जरा निवांत असतं, आल्यावर जरा दमल्यासारखं झालं होतं. मग काय आल्यावर अंग टाकून दिलं, मस्तपैकी आराम केला. त्याच्यामुळे काल काय आल्यावर व्हिडिओ काढला नाही. तर आज माझ्या आत्याबाई पण आलेल्या आहेत पप्पा नवळण्यासाठी. ह्या माझ्या आत्या आहेत बरं का, संगीता गटकर. तुम्ही यांना ओळखता का? त्याच्या शेजारी पाजारी जर माझे व्हिडिओ बघत असतील तर ते नक्कीच कमेंट करून सांगतील की आमच्या शेजारी राहतात म्हणून. आत्या पण माझे व्हिडिओ बघत असतात, मामा पण बघत असतात. सहसा कसं माहेरी आल्यानंतर पोरींची आत्याची यांची गाठ होत नाही बरं का. माहेरी आल्यानंतरच दिवाळी असा सण आहे की त्यावेळेस सगळ्या भाच्या आत्या मावळणी सगळे एकत्र येत असते, तर मस्त छान वाटतं. आम्ही आलोय पप्पांच्या शेतामध्ये. त्यांनी पाठीमागं लसूण जाय ना, तर तो पेरला होता. म्हटलं कसा उतरलाय बघावं. हे पा, तर लसूण एकदम भारी उतरलाय बरं का. हे बघा मंडळी, दिसतोय का? हा पा, दिसतोय. तर एकदम मस्त छान उतरलाय. याला पप्पानी मम्मीनी स्प्रिंकलरनी पाणी भरलेलं आहे. लवळा पण भरपूर उतरलाय त्याच्यामध्ये. हे बघा. तर आलो होतो आम्ही पप्पांच्या शेतात चक्कर मारायला. ती काय लसूण आहे का आत्या? लवळ आहे. लवळा ते गाठी सह उपटावं लागेल तरच तो हे होईल. आत्याची आमची गाठ जी आहे ना, तर ती किती भारी उतरला. आत्याची आमची गाठ आहे ना, फक्त माहेरचं इकडं कुणाचं लग्न वगैरे असलं त्यावेळेस आणि दिवाळीच्या वेळेस. सहसा माझी दिवाळीच्या वेळेस सगळ्यांची गाठ होत नाही बरं का, कारण मी सगळ्यांच्या शेवटी येते. पण ह्यावेळेस माझ्या नंदाई म्हटलं की वहिनी तुम्ही आधी जाऊन या, कारण ह्यावेळेस त्यांच्या नंदा आधी येणार आहेत आणि मग त्याच्यामुळं मी पण आधीच आले. तर आम्ही आता मस्त शेतात जरा फेरफटाका मारतो. मंडळी, तुम्ही पण महिला मंडळ माहेरी गेलाय की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची भाऊबीज जी आहे ती साजरी झाली की नाही ते पण सांगा. अजून दादाला आणि पप्पांना ओवाळायचं आम्हाला. म्हटलं त्यांचं आवडतंय, तोपर्यंत मस्त आपण शेतात चक्कर मारून येऊ. लवळा भरपूर उतरलाय लसणामध्ये. तर चला आता निघायचं का? चलो. राहिले तेवढे राहून दिले ना. चला चला. शेवगा पण लावलेला आहे, बीट लावलेले आहे, मस्त काय काय लावलेलं आहे वावरात. शेवगा तिकडचं भारी झालं ग.